कसले नवस होते तुमचे? आम्ही बघून तरी येणार काठीवर. नमस्कार, मी पुंडलिक पुन्हा एकदा मी कोकणचा कोल्हापूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता मी आलो वेंगुर्ला तालुक्यामध्ये. कशासाठी तर आज घोडेमुख जत्रोत्सव आहे. ते असं बोललं जाते की ती कोंब्यांची जत्रा यासाठी स्पेशल प्रसिद्ध आहे. तेवढ्यासाठी मी आलो आहे. आणि असं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं की ही जत्रा सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे उजाडल्यापासून उजेडल्यापासून ते दिवस मावळसपर्यंत ही जत्रा प्रॉपर म्हणजे असते आणि संध्याकाळी त्याच्यानंतर ती बंद असते. तीच बघण्यासाठी आज आम्ही आलो. माझ्यासोबत SM मालवणी या यूट्यूब चॅनलचे शैलेश मिस्त्री आहे. तो आणि मी आज दोघंजणं आलेलो आहे. तर आता आम्ही आहे देवळाकडे. आता आम्ही वरती जाणार आणि तिथून मग तुम्हाला सगळं दाखवीन. तर हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन कोणाचे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता कोंब्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे आता आपण बाजारात आहे. बाजारात इकडे तिकडे बघितलं तर आपल्याला कोंबेच दिसणार, म्हणजे आपले कोंबडे दिसणार. ते तिथं असं बोललं जाते ते कोंबे दिवसभर कापतात आणि संध्याकाळी मग रात्र झाली की तिथून जत्रा संपते आणि संपल्यानंतर मग ती उद्या सकाळी तिथे कोंबे म्हणजे अजिबात तुम्हाला तिथे बघायला मिळत नाही. तेच आम्ही बघण्यास एक शैलेश पण आहे तो पहिल्यांदा आला. तर एक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. चला मग आपण जाऊया वरती देवळाकडे. आता आम्ही रोडवर आहे, म्हणजे इकडं सावंतवाडी वेंगुर्ला रोडवर आहे आणि रोडवरच हे मंदिर आहे, म्हणजे पुढे मंदिर आहे. तर आता बाजारात बघा, प्रत्येकाच्या दुकानामध्ये कोंबे जास्त दिसणार. प्रत्येकाच्या दुकानामध्ये प्रसिद्ध तेवढं आहे. कोंब्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या इथं कोंबेच दिसणार दुकान आहेत. कोंबे म्हणजे इथं बोललं जाते 3 ते 4-5 हजारपर्यंत काय ते कोंबे कापले जातात. आपण वरती इथं एक छोटंसं मंदिर आहे. हे बघा, छोटंसं मंदिर आहे. ज्यांना कोणी वरती जायला जमत नसेल, म्हणजे मंदिर हे डोंगरात आहे, ज्यांना वरती जायला नसेल त्याच्यासाठी हे मंदिर असेल. ठीक आहे. मित्रांनो, गर्दी कमी आहे कारण की आता सकाळचे 10-10:30 वाजले. आम्ही लवकर आलो. लवकर येऊन लवकर जायचं म्हटलं तर आम्हाला एवढं काय हे नव्हतं, माहीत नव्हतं काय जत्रा असते, कशी असते, काय नाही. तर आता इथं आलं की देव इथून वरती जातात आणि त्याच्यानंतर मग जत्रा खरी भरते. म्हणजे 2च्या आसपास ही जत्रा खरी भरते. मग बघूया मग आपल्याला किती एक्सप्लोर करायला गावतं आहे, काय गावतं आहे, किती माहिती गोळा करायला ते आपण बघूया. पण गर्दी नाही अजिबात. आता इकडे गाडी लावा पण जागा नसते, असा विषय आहे. नाव काय? देवेंद्र जाधव. तुम्ही रत्नागिरी. एवढ्या लांबून इथे आला? मुंबईची यात्रेला. कोंब्यांची आले फक्त याच्यासाठी आला का? यात्रेसाठी आला? कोंबे घेऊन यात्रेसाठी विक्रीसाठी आला? इलाच कधी पण तुम्ही? सकाळी 5 वाजता. सकाळी 5 वाजता येईल. एवढ्या लांबून किती दिवस थांबणार? एकच दिवस. संध्याकाळी दुपारी जाणार. तरी किती कोंबडे आणलेला आता? 30 कोंबडे आणले. 30 कोंबडे. एक कोंबड्याची प्राईस काय आहे? 500 रुपये. 500 रुपये. याआधी इलाच काय तुम्ही? नाही, रविवार संडेला आलो होतो. कसं ना मिळत आहे जत्रेसाठी? जत्रे नाही, यावर्षी रविवारी आलो होतो. गाडी आणतात ते नाही विचारत आहे. जत्रे कोंबडे घेऊन जत्रेला पहिल्यांदा ठीक आहे. आमचं घ्या. माझा धंदा वेगळा, त्यांचा वेगळा. तरी पाठवून द्यायची ना, नंबर येऊन ना. म्हणजे हा दादा आहे. हा दादा रत्नागिरीवरून पहिल्यांदाच आला आहे कोंब्यांच्या यात्रेला कोंबडे घेऊन. हे बघा. आणि हे काका तुमचं बांध्याचे आहे ते काका. दरवर्षी तुम्ही आता हे दादा तेवढे यंदा माईक दे. बघा ही यात्रा कुठपर्यंत, म्हणजे जत्रा ही कुठपर्यंत प्रसिद्ध आहे बघा. कोंब्यांची जत्रा म्हणून स्पेशल प्रसिद्ध आहे. तर ही रत्नागिरीपर्यंत हे दादा आले. आपण बघूया अजून कुठून आले ते पण आपण बघूया. तर मी तरी आलो आहे कोल्हापूरवरून. तर हे दादा रत्नागिरी ना. आणि कुठून आलेत बघूया. आम्ही आता इथे आलेलो पण सकाळी लवकर आल्यामुळे इथे आम्हाला इथले लोक बोलत आहेत की तुम्हाला इथे देववरती जायला टाईम आहे आणि सगळा कार्यक्रम म्हणजे जे काय
इथल्या काय ज्या परंपरा आहेत ते जे काय हे आहेत म्हणजे विधी आहेत यायला टाईम आहे 1-2 वाजते. तर असं ठरलं आहे की आम्ही आता इथे आलो आहे तर ओमकार हत्ती बघून येऊया. तर ओमकार हत्ती बघायसाठी निघालो आहे. साऊंड आहे इन्सुलीमध्ये आहे असं आम्हाला कळालं आहे. बघूया मग आता तो कुठं आहे तिथं जाऊया आणि परत मग 12च्या दरम्यान इथे येऊया. म्हणजे सगळा आपला प्रॉपर जो काय इथलं कार्यक्रम आहे तो होईल. ते लवकर जायचं ठरलेलं आमचं मरून दे आलो आहे तर आता इथं सगळं करूनच जाऊया. सगळंच कमी करा. काका इन्सुली गईला इन्सुली हत्ती बघू जाऊचा ओमकार हत्ती होय काय करा माहिती मी हां आता बीचचं रस्त्यात काम चालू आहे. हां बेसून जाय चौकशी करा मी जमातला काय झालं. चालेल. दाद्या ओमकार हत्ती कुठं बघा भेट ओमकार हत्ती इन्सुली कुठे आलं पाठीमागं जरा बघ जरा बारा आला तुमच्यावाला प्रॉपर सांगा. हां रात्री मेसेज आलेला फोडून लेप बा इन्सुलीमध्ये इथून कुठे जायला पाहिजे लेफ्ट आलो का सावंतवाडीला रोड गेला त्या आम्ही तिकडून आलो मंदिर गावलं का पुढला चालेल थँक्यू. फॉरेस्टवाल्यांची गाडी असते चालेल जी सर नाही जत्रे गेला कोणता चला घरातली गेली आता आम्ही ओमकार हत्तीला बघायसाठी आलो आहे. ज्या ठिकाणी ओमकार हत्ती आहे तिथं प्रॉपर आलं तेव्हा त्या ठिकाणी ओमकार हत्ती आहे असं बोलतात. आपण प्रॉपर आपण जवळ गेलो नाही जवळनं जर गावले तर तिथे शूट करून जाऊया. हत्ती आम्हाला दिसलेला आहे हा ओमकार हत्ती हा बघा त्या पुढे काय ते आल्यासारखे उपयोग झाला तेव्हा थोडाफार दिसला तेव्हा तिथं प्रॉपर लोकेशन तिथं आहे मला तेव्हा ते आता हत्ती आम्हाला दिसलेला आहे. तर हत्ती आम्हाला ज्या आम्ही रोडवर आहे आणि ज्या ठिकाणी आतमध्ये आहे तर आम्ही आता आतमध्ये बघायसाठी निघालो. तिकडे माडाचे झाड आहेत ते बघा त्या साईड तिकडे आहे तिकडे जा. ओमकारातला शोधासाठी किती प्रयत्न करावे लागतात 1 ते 1.5 तास तुला शोधायला लागले. ओमकारती हाय पण येता ना काय सगळा भात तुमच्या फिरत असा तुमचा घर खया पुढे खया तर माडात नाही असतो फास्ट जाऊया आपण. काल काहीतरी पाऊस पडला आल्यासारखं काय ते झालं पाहिजे.
काय जीव लावले नाही ना, बघ ना आवाजावर येता. मित्रांनो आल्यासारखा फायदा झाला. आता ह्याच्यात गेला होता, पुढच्या वाडीत गेला होता, तिथं आपण जाऊया. गाडी इकडं पार्किंग केलेली आणि आतमध्ये गेलेलो. आल्यासारखा प्रॉपर आम्हाला दिसलेला आहे. आता आपण इकडे जाऊया, कुठे मंदिराकडे जाऊया, जवळून बघण्याचा प्रयत्न करूया आपण. आता आम्हाला हत्तीचं प्रॉपर लोकेशन पण भेटलं आणि हत्ती पण पाहिला. आता आम्ही 1 वाजला जायचपर्यंत 2 वाजता 2 वाजता तिथे कार्यक्रम चालू होणार आहे. त्यासाठी आता आम्ही निघालो. आता आपण घोडेमुखी तिथे जाऊया आणि कार्यक्रमस्थळी कार्यक्रम पाहूया. चला. आमच्या गावातले कसे कोंबडे कसे? कसा जत्रेमुळे जरा दर वाढलो. 1200 रुपये एक कोंबडं. आज कोंबड्याची जत्रा ना, जत्रेमुळे दर वाढलो. आणि मेन ते का कोंबड होय असा तेव्हा मोठे कोंबडे कोणी बांधलं. अवे सुटले ते हे आमचाच घर. थोडी माहिती पण देतात. आता इथे काकांकडे जे कोंबडे बघितले त्याची किंमत 1200 रुपये आणि आमच्याकडे तोच एका कोंब्याची. आणि आपल्याकडे तोच कोंबा आहे 700 800, जास्तीत जास्त 800 रुपये. 800 रुपयाच्या वर ठीक नाही, त्याच्यावर ना. हे बघा 1200 रुपये कोंबडा. आज जत्रा असल्यामुळे आणि प्युअर गावठी आहे आणि आज जत्रा असल्यामुळे ती महाग आहे. हे बघा इतर वेळ आला की 800 रुपये शेवट. स्पेशल कोंब्याची जत्रा. आता आम्ही वरती निघालो, म्हणजे मंदिराकडे निघालो. मंदिर इथून थोडंच 500 मीटर अंतरावर आहे बोलतात. तर मंदिराकडे जाऊया. आपले देव आता वरती गेले, आता मंदिराकडे आपण जाऊया. गर्दी बघा आता थोडी 3 वाजले तरी थोडी गर्दी वाढायला लागली आहे. बघा प्रत्येकाच्या हातात कोंबे आहेत. म्हणजे काकांच्या माहितीनुसार आज जे कोंबे येतात ते माहेर वासनीचे कोंबे असतात असं काका सांगत होते. तर त्याच्यानुसार आज कोंबे देतात आणि इतर वेळी पण असतात आणि आता पण देतात. आणि इतर वेळी जे कोंबे असतात ते याला आपले नवस वगैरे असतात. चला मग आता आपण वरती देवळाकडे जाऊया. आता आम्ही पोचलो इथं घोडेमुख देवाकडे. हत्ती बघून वगैरे आलो. ओमकार हत्ती मस्त गेल्यासारखा आम्हाला दर्शन म्हणजे दिसला तो. आणि आता आपण देवळाकडे आलो. हे बघ तुफान गर्दीत आल्या. आम्ही सकाळी आलो तो तर एवढा अंदाज नव्हता, त्यामुळे आता आम्ही आलो परत एकदा आपलं ओमकार हत्ती वगैरे बघून. हे बघा सगळ्याच्या हातात ज्याच्या कोंबडे दिसणार. हे बघा पार्किंगची सुविधा पण ग्रामपंचायतने म्हणजे पिंडूर ग्रामपंचायतमध्ये येते. त्या पिंडूर ग्रामपंचायतने सोय मस्त केली आहे. जेव्हा त्या साईडला पार्किंगची सोय आहे. इकडे गाड्या लावल्यात. आपले RT वाले पोलीसवाले पण काकाने आहेत मदत. तो पाठव माका. मस्त पार्किंगची सोय केली आहे. तेव्हा तिकडं पण पार्किंगची केली आहे. मस्त आहे. आपणाला जायचं आहे तिथं डोंगर आहे, तिथे देवामध्ये मंदिर आहे. तिथं मग मंदिराकडे जायचं आहे. बघा होय किती थांबलास? वाट बघता आमका वाटलं विकूक थांबलास की काय? कसले नवस होते तुमचे? नवस कसले? सालाप्रमाणे म्हणजे देतात. माहेर वाचणी की कसे माहेर वाचणी त्यांचे सालाबत प्रमाणे. चला यावा. चला यावा. गर्दी होईल. आता इथून कोंबे मिळाला म्हणजे विक्रीसाठी जे बाहेरून कोण आणत नाही त्यांच्यासाठी विक्रीसाठी आहे. कसे आहेत काका? 450 रुपये. छोटे आहेत का? छोटे आहेत 350. इथून चालू झाले बघा दुकानं वगैरे इथून प्रॉपर आता चालू झालं. तेव्हा सगळे कोंबेच आहेत. हे बघा कोंबे बघा कसे आहेत? 500-600 मोठे आहेत कोंबे. कुठून आला? आम्ही वेंगुर्ला मठ. वेंगुर्ला मठ का? दरवर्षी येता की यंदा? दरवर्षी. इकडं आपल्या जत्रेत रात्रीच्या जत्रेला कसे दुकान असतात त्या पद्धतीने यायचं. तेव्हा कोंबडे तेव्हा या काकाने बघा किती कोंबड्या आहेत. काका कुठून आला? सावंतवाडी. दरवर्षी येता की? तेव्हा किती कोंबड्या आणले बघा.
इथे आपल्या फोंड्याच्या दादाचं किरणचं दुकान भेटलंय बघा. हे मागा घ्यावचा आहे या मागा घ्यावचा मी माझा घे हा दादा चक्क तू कसा काय इकडे आहे ना. अरे कोंबडे घेऊन आला कोंबडू दुकान गर्दी झाली बघून सकाळी लवकर एवढा काय करायचं. मंडळीनं आता पोहोचलोय आम्ही कमानीकडे पोहोचलोय म्हणजे जिथं हे सुरुवात होती वर झालं तिथे पोहोचलो. हो झालं गर्दी बघा गर्दी बघा. आता मंदिराकडे आलो आहे बघा म्हणजे त्या कमानीकडे आलो गर्दी बघा गर्दी किती आहे गर्दीत आपल्याला वरती पडू शकतो. गर्दी बघा गर्दी भारी तुला सांगायचं तर आम्ही हरावला की काठीवर करून म्हणजे कसं आम्ही तिथं बघून तरी येणार काठीवर म्हणजे आपला माणूस दिसता. नाना जमलो काय नाना विराज आणि वरती चढताना ना बरीचशी लोक दमतात बरीचशी पेक्षा सगळी दमतात म्हणा वरती चढताना. त्याच्यासाठी ही बघा ही सगळी दिसतात ती बसली आहेत विश्रांतीसाठी. तर आपल्याक विश्रांती घ्यायची नाही आपल्याक लगेच घरा घ्यायचा वरती. आता माईक लावतोय गर्दी नाही. आता आम्ही 75% चलत चलत वरती आलोय. 75 नाही 20% 5% राहू. 75 पेक्षा जास्त म्हणजे 90% धरूया. हा थोडासा चढाव चढला पायरे मंदिर आहे पुढे पूर्ण करत करत आलो. एक 20 मिनिटात वरती आलो. 20 मिनटं पण नाही आम्ही व्हिडिओ शूटिंग करत असल्यामुळे 20 मिनटं आहे. 10 मिनिटात आपण प्रॉपर वरती येऊ शकतो. हे बघा इथे दमले आहेत आणि प्रॉपर वरती काय हे कोंबे बापा चालू नाही झालेत म्हणून इथे दर्शन. कुठून आला आम्ही इथनच मातूर म्हटलं जमलो नाही यार आम्ही इथे बसला का कोंबे कापायला. कोंबे कापायला चालू नाही झालं अजून. चालू होणार ढोल वाजले की मग कापायला सुरू झालं. चालेल. हे दादाने बोलतं अजून चालणं झालंय तर बघूया आपण वरती जाऊया तोपर्यंत. शेवटच्या टप्प्यात आलोय थोड्याच वेळ आपण वरती जाऊया. चला शेवटच्या ना इलावच म्हण आता काय विषय तुमचा आम्ही 5 मिनिटात आता आपण वरती जाऊया. मॅची बघू गेले इधर खालना गर्दी बघा किती आहे वरून 15-20 मिनिटं लागली. गर्दी बघा किती आहे. लोक येत आहेत अजून थोडी इकडून या साईडून घरी जात आहेत थोडी वरती येत आहेत.
हे दादा नेते बसले. गर्दी बघा. तेव्हा ते मंदिर आहे. आलोय आता मंदिरावर. कोंबडे बघा कसे आणले जातात. हातात नाण्याविषयी काठीने बांधून आणले. पूर्ण दाखव. दमलस? हा नाही रे. चप्पल काय काढूया? चप्पल लाव्या वरती. चल काय वरती जायचं. भावा नाव का तुझा? खायचं तू माझं भाग ओळखतं. भाऊ आपले व्हिडिओ बघता हाक मारले ना. पहिलो रे तू. हा काय यायला हे चप्पल काढूचा काय थांबव. वरती असला. गर्दी बघा तुफान गर्दी आहे. चप्पल उडवणे. तर इथं आपण चप्पल ठेवूया आणि चप्पल ठेवून वरती जाय. गर्दी तुफान आहे. तुफान गर्दी. सगळं आटावलंय. प्रॉपर वरती आलोय. हे बघा कोंबडे आता इथून दुसऱ्या जातात. कुठून आला तुम्ही? गोव्यावरून आले. मग रत्नागिरी. गोवा. गोव्यावर नाही दादा गोव्यावर नाही लिहत. ते कसं दरवर्षी देतास की तुमचं बोललेलं होतं. पहिल्यांदा दिला. पहिल्यांदा झालं. 9 झालो. तुम्ही दोघे पण गोव्याचे? सगळे गोव्याचे. तरी किती उशिरा अजून? आता सुरुवात काय गर्दी आहे तुफान काय वरती येऊ नाही आता का? येता तर इथे यूट्यूबर आपल्याला भेटले. याच्या ओळखीचे आहेत. आपल्या गावाची नाही. आपण काय इथे नवीन काय. आता आम्ही देवळाकडे आलो वरती. हे बघू शकतो गर्दी बघा. आपल्याला ब्लॉगर दिसले. हे आपले रील. तुमचं नाव कसं ते? मनोहर चव्हाण कोकणी लाईफ चॅनल. कोकणी लाईफ चॅनल. हा आपण कुर्लीला गेला ना तुम्ही? कुर्लीला गेला. हा दादा आपले कॉमेडी व्हिडिओ टाकले. तुमचं कसं? तेजस काय असं करते असून केलंय नाही. सगळे आपले कोकणीत आहेत. सगळे मालवणी केले. गर्दी बघा किती गर्दी आहे बघा. प्रत्येकाच्या हातात कोंबड्या आहेत. बघा चाळ्या घेतले.
काय नाही रे एवढा चुकीचं नाही. मी सगळ्यांकडनं ताच ऐकलंय. मी येत अगं तुझा बोललोस ना ताच ऐकलं. ह्या तेवढ्या घेतात ना उणके तेवढ्या घेतात आणि ह्या बाकीचा सगळ्या त्या परत देतात. गणराया उडवतात ते बघत. येऊन येते का थांब रे अडे पाठी गेलो आता. दीपक नारळ ठेवलो रे. हे सांगा सांग नारळ ठेवलो सांग. सांगा घेऊ का आता सुरुवात झालेली आहे. तर नारळ फोडून मग सुरुवात. अरे किती भाऊ कुठं खूप काय भाऊ कितक्या तुम्ही बोललो तर जगून चांगले अंतडे तो नका आता काय ना आता झोपला आता
खाली आणि त्या साईडला बघितला त्या साईडला पण सगळे एवढ्या वाघा सगळीकडे चालू केलं. लगीन जमत नाही चालू केलं मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहे. आता निघालो आहे संध्याकाळी 6 वाजले. आता कोंबडे कापायला झाले. जो काय कार्यक्रम होता तो आपण शूट केला. आता आपण घरी गेलो. आता जाताना आपण शूट करीत करीत जाऊया खाली. तो या साईडला बघितलं सगळे कोंबडेच कापतात. किमान पण गर्दी झाली आता. म्हणजे आता जो कार्यक्रम होता लोक जायचे ते बघा तिथे पण सगळ्यांची गर्दी कमी झाला जायचा. आता आपलं कोंबू गर्दी दिसणार नाही. आता खाली निघाले सगळे. कोण तो आपण पण निघूया खाली जाऊया. गर्दी बघा आता खाली जाताना गर्दी बघा किती गर्दी आहे. आता याने दादा वरून आले. किती होती कोंबडी? 5 होते. 5 होते. एवढे नवस कसले? साला वाजचे. साला बच्चे. गाव कोणतं तुमचं? आमचं आजगाव भोमाडी. आज गाव. ठीक आहे चला. चला नाही ना आज चला. नाही मी इकडे गावात. आता आम्ही खाली निघालो आहे. आता हे दादा भेटला. यात म्हणजे कोंबड्याचं डोकं असतं ते इथे ठेवलं मानकरांनी दिलं आणि बाकी सगळं नेलं जातं. तर हा दादा खाली घेऊन निघाला. हे बघा किती आहेत. त्यांचे जेवढे आहेत तेवढे तो घेऊन निघाला. कोण सुस्वागतम. आलेल्या सर्व भाविकांचे कोकणात राहतो. कोंड्याला राहतो मी तिकडे. आता 15 वर्ष झाली इकडेच आहे. हत्तीच्या बाबतीत सुरू करू. हां चालू केला कॅमेरा. हां चालू आहे. आता आपल्याला दादा म्हणजे कोकणचा राखणदार म्हणून आपली जी ओळख आहे ते यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलचा दादा आहे आपल्याला इथे भेटला. आणि त्यानं एक आयडिया मस्त आयडिया केली आहे. जसं आपण कोल्हापूरला आपण हत्तीनेसाठी वाटतोय सगळे क्रिएटर एकत्र आलेले तसेच हा पण दादा हत्तीला त्यांच्या वाचवण्यासाठी जे काय आपण मगाशी बघितली ओंकार हत्ती आपण जो मगाशी तिथून बघून आलो त्या हत्तीला वाचवण्यासाठी दादा हा कठीण परिश्रम घेत आहे. तर तो पण थोडा वेळ आम्हाला पण त्याच्याकडून माहिती जाणून घ्या. ही म्हणजे एकट्याची नाही आमची सगळ्यांची मुवमेंट असा. बांदा आणि ह्या सगळ्या परिसरातले सगळे लोक गेले 2 महिने झाले ओंकार हत्ती जो असा आमच्या सह्याद्री जो राखणदार तर तो त्याच्या नॅचरल हॅबिटेट म्हणजे त्याच्या नैसर्गिक अधिवासात राहायचो. कारण इतक्या सुंदर सह्याद्री असा इतक्या जबरदस्त जंगल आमच्याकडे असा युनेस्कोचो वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असा वर्ल्ड्स 8 म्हणजे जगातले जे काय 8 जैवविविधतेचे हॉटस्पॉट असतात त्याच्यामध्ये आमच्या कोकणाचा नंबर येतात. आणि अशा भागामधल्या जंगलातलो हत्ती एका खाजगी जंगलामध्ये नेऊची जर गरज पडत असेल तर या सरकारचं अपयश आहे. आणि कोणीही खाजगी जंगलात आमचं राखणदार जाता कामा नये आणि तो ह्याच जंगलात राहावं याच्यासाठी ही सगळी मंडळी मेहनत घेतात. आम्ही फक्त या माध्यमातून आज आम्ही इकडे घोडेमुख ह्यो सुद्धा एक राखणदार आहे या गावाचो. या घोडेमुखाचा जंगल म्हणजे या सगळ्या परिसरातला एक प्रकारे बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे एक देवराई आहे. आणि ह्यो जो 360 चाळ्यांचा अधिपती आहे त्याच्यासमोर आमच्या सगळ्यांचा घराणा की आमचो राखणदार जसं तू आमचो राखणदार असं तर तुझं हे जंगल राखणं ह्यो राखणदारा त्याच्या पाठीशी असोच उभं राहू रे माझ्या महाराज.
दादा एक वचन तुम्हाला देतो, आम्ही पण आमच्या आरतीसाठी जसे आम्ही तुमच्या पाठीशी राहिलो, त्यांच्या पाठीशी राहिलो, तसेच आम्ही तुमच्या पाठीशी 100% आहे. आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. कोल्हापूरकरांचे, महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे मनापासून आभार. गेलेले देवाच्या वरती गेले, ते खाली आले ते बघा. आपण जाऊया आता. आम्ही घरी निघालो. तर हा ब्लॉग मी इथं संपवतो. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय, परत भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.